सुप्रभात सज्जन श्रोते हो. निरूपण क्रमांक 21 निशिदिनी मध्ये आपलं स्वागत करीत आहे. ईशावास्य उपनिषद 7 क्रमांकाचा मंत्र असा आहे, यस्मिन् सर्वाणि भूतान्यात् मैवाभूत विजानतः तत्र को मोह कः शोकः एकत्वमनुपश्यतः. यस्मिन् सर्वाणि भूतान्यात् यैवाभूत विजानतः तत्र को मोहा क शोकः एकत्वमनुपश्यतः. म्हणजे सर्वभूत मात्र रूपे परमात्म्याची विश्वरूप झालासे. सर्वभूत मात्र रूपे परमात्माची विश्वरूप झालासे. ऐसा एकत्व अनुभव ज्ञानी जो घेई त्या मोह शोक कसा असे. सर्वभूत मात्र रूपे परमात्माची विश्वरूप झालासे. ऐसा एकत्व अनुभव जो घेई त्या मोह शोक कसा असे. सर्वभूत मात्र रूपे परमात्माची विश्वरूप झालासे. ऐसा एकत्व अनुभव ज्ञानी जो घेई त्या मोह शोक कसा असे. अर्थात सर्वत्र ब्रह्मचेतना रूप परमेश्वर भगवंतच असून तोच जडचेतनादी रूपाने निसर्ग तसेच सर्व मनुष्य व अन्य प्राणी मात्राही आत्मा रूपे नांदत असतो, अभिव्यक्त झालेला असतो. अशी विशेष अनुभूती ब्रह्मस्थिती प्राप्त झाली अशा ज्ञानी माणसाला येत असते आणि सतत अंतरंगात आपण ब्रह्मच आहोत असं स्फुरण त्याला येत असतं. असा सर्वाभूती भगवंत उक्तीप्रमाणे परिपूर्ण एकत्वाचा अनुभव घेणारा जो ज्ञानी असतो त्याला मोह म्हणजे सर्व भौतिक सुखलालसेची ओढ कशी असणार. तसेच त्याला काही मिळाले वा न मिळाले तरी त्याला शोक कसाही असणार. म्हणजे सुख दुःख हर्ष विमर्श शोक यापैकी काहीच अशा ज्ञानी माणसाला असत नाही. ज्याचा मी किंवा अहम चालू जन्मातच ईश रूपात विलीन झाला आहे, ज्याची सर्व क्रियाकर्मे तत्सत ब्रह्मार्पणमस्तू या सहज भावात होतात नव्हे, जो स्वरूप हे ब्रह्मच आहे त्याच्यासाठी वेगळेपण विभक्ती नसतेच नसते. तर असा हा विभक्तीत वेगळेपणात न उरलेला ज्ञानी जो स्वतःला ब्रह्मरूपे विश्वंभर आत्मा परमात्मा असेच जाणतो त्याला केवळ आणि केवळ सर्वात मी राही सर्व माझ्यातची पाही अशी विशेष एकत्वाची अनुभूती निरंतर येत असते. म्हणून त्याच्यासाठी पूर्ण निर्द्वंद्वता अखंड अभंग ब्रह्मानुभवच नित्य निरंतर सत्य परमसत्यत्वे येत असतो. तो खरे तर अन्य नाही असा केवळ ब्रह्मच असतो. उपनिषद विश्वाला विराट पुरुष म्हणतात. तीच ज्ञानी माणसाची स्वबाबत विराट पुरुष अशी सर्वतोपरी श्रेष्ठतम भावना असते. त्या कारणाने कोणताही विरोधी भाव अवस्था त्याचे अपवादाने देखील आढळत नाही. आज पर्यावरणवादी हेच समजावून सांगायचा प्रयत्न करीत आहेत. अध्याय 3 भगवद्गीता श्लोक 11 पहा. देवान भावयता तेन ते देवा भावयन्तु परस्परम भावयंता श्रेया परमवाप्स्यथो. म्हणजे विराट विश्वरूप देवा श्रद्धा भक्ती रूपे भजता परस्पर पूरक भावे तोही ठरे तुमचा कल्याण करता. येथे लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की अखिल विश्वच परमेश्वर रूपे नटले असल्याने विश्वरूप व्यापक अशा त्या विष्णू देवाची जो एकनिष्ठ भावे अंतरंग पूजा करतो त्याच्या प्रामाणिक श्रद्धा भक्ती आस्थेला तितक्याच तीव्र परस्पर पूरक भावे विश्वदेवही प्रतिसाद देतो. अशा भक्तांचे निरंतर कल्याण ईश्वर करतो. हा परस्पर पूरक संतुष्टीचा परस्पर पूरक कल्याण हितवाद आहे. आपल्या नेहमीच्या सूत्रानुसार हा संपूर्ण संसार विराट विश्व पुरुष रूपी भगवंताचा आहे. त्या संसाराचा आपण अत्यंत नेमस्थपणे अत्यावश्यक तेवढा जरूर उपभोग घ्यावा. मात्र सर्व काही माझेच माझ्यासाठी असा गृध किंवा गिध म्हणजे गिधारासारखा आपापलेपणाचा भाव नसावा. सर्वांना त्यांचा त्यांचा भाग देऊन मग आपण उपभोग घ्यावा असा त्यक्तेन भुंजिता त्यागपूर्वक भोग भोगणे असा आपला भाव असावा. हीच खरे तर त्या विराट विश्वरूप भगवंताची खरी गुरी भक्ती.
झाडाची किंवा फळझाडांची फळे नीट सर्वांनी वाटून खावी, मात्र वृक्षाची वा नासाडी करू नये. अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनीचा योग्य तो लाभ घेताना अवनी व एकूण पर्यावरणाचा नाश होणार नाही याची काळजी घ्यावी. सारांश विराट विश्व पुरुष भगवंताने दिलेले भोग त्यागपूर्वक भोगून त्याच विश्वपुरुषाच्या चराचर संसार रूप अस्तित्वाची काळजी ही संरक्षण ही विश्वस्त म्हणून मानवानेच घ्यायची आहे. आपण हे निश्चित करू शकतो. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील अशा उचित योग कर्माचे. म्हणजे उचित योग याचा अर्थ संपूर्ण या विश्वरूप भगवंताच्या संसाराची आपण काळजीही घ्यायची आहे. आणि अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या या पृथ्वीद्वारे आपणाला जे जे मिळतं त्याचा योग्य तो भोग आपण घ्यायचा आहे. पण तू हा भोग घेताना मी आणि माझ्यासाठी अशी गिधाडी वृत्ती नसावी, तर तत्तेन भुंजिता आधी सर्वांना द्यावं आणि मग आपण घ्यावं किंवा खावं. अशी जर आपण सर्वांनीच सर्वांसाठी काळजी घेतली तर हा दैवी संसार, हा विराट विश्व पुरुषाचा दैदिप्यमान संसार, तो आपण आपल्यासाठी उपयोगी आहे. आणि त्याचे रक्षण आणि जतन करण्यातच हा दैवी संसारच आपलेही रक्षण आणि जतन करतो. म्हणजे देवाची जो काळजी घेतो त्याची देव काळजी घेतो, दैवी संसाराची जो काळजी घेतो त्याची काळजी दैवी संसार घेतो. म्हणून एकाच वेळेला आपण दैवी संसाराचा उपभोग घेणारे आणि त्याच वेळी त्या संसाराचे रक्षण करणारे विश्वस्त असे आहोत. हे जर लक्षात घेऊन आपण हे ज्ञान बाळगून जर आपण योग्य ते उचित कर्म केले, म्हणजे उचित योग कर्म याचा अर्थ योग्य ते उचित कर्म. आणि योग्य ते उचित कर्म याचा अर्थ असा की वृक्षाची फळे खा, वृक्षच नष्ट करू नका. अवनीच जे काही आपणाला लाभ आहेत ते जरूर घ्या, पण अवनीशीच छेडछाड करू नका. जे आपणाला देतं त्याचा सन्मान करा, त्याची पूजा करा, जरूर त्याच्यातून उपभोग घ्या, पण आपल्याला जो देणार आहे त्याचेच आपण शत्रू होऊ नये. आज दुर्दैवाने या अवनीचेच शत्रू माणसं झालेली आहेत. या अवनीवर असलेली माणसं ही बघायला गेलं तर देवाची सर्वोच्च उत्क्रांत निपज अशी ही माणसं आज या अवनीलाच संकटात घालू पाहत आहेत. म्हणजे माणूस आपले विश्वस्ताचे कर्म विसरला आहे आणि चुकीचे कर्म करत आहे. तर दैवी संसारातील विश्वस्ताचे उचित कर्म किंवा उचित योग कर्म म्हणजेच योग्य कर्म. म्हणून या दैवी संसारात आपलं विश्वस्ताचं योग कर्म किंवा योग्य कर्म आहे त्याचा विसर पडू न देता जर आपण सर्वांनी या संपूर्ण दैवी संसाराची काळजी घेतली तर म्हणायचे वाटते सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील अशा उचित योग कर्माचे. हेच खरे. अस्तु. चिंतनात राहा. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.